नमस्कार. कथागाथाच्या या भागात तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत. आजची गोष्ट आहे एका ऋषीमुनीची. काशीपुरात एक ब्राह्मण राहत होता. तो निपुत्रिक होता, पण भगवान शंकराचा निस्सीम भक्त. एकदा त्याने खूप तपश्चर्या करून भगवान शंकरांना प्रसन्न केले. तेव्हा भगवंतांनी त्याला वर मागण्यास सांगितले. तेव्हा त्याने पुत्रप्राप्तीची इच्छा प्रकट केली. महादेव म्हणाले, पुत्र दोन प्रकारचे असतात, एक कुपुत्र आणि दुसरा सुपुत्र. जर कुपुत्र हवे असेल तर आयुष्य मोठे असेल, परंतु कायम तुम्हाला दुःखात ठेवेल. आणि जर का सुपुत्र हवे असेल तर जरी त्याचे आयुष्य कमी असेल तरी तो तुम्हाला सुखात ठेवेल. ब्राह्मणाने क्षणाचाही विचार न करता सुपुत्राचे वरदान मागितले. शंकर भगवानांनी तथास्तु म्हटले आणि म्हणाले, तुला सुपुत्र होईल, पण त्याचे आयुष्य अवघे 5 वर्ष असेल. झाले. ब्राह्मण सुखी सुद्धा आणि दुःखी सुद्धा. आता बालकाचे आयुष्य 4 वर्ष झाले होते. 1 वर्ष उरले होते जेमतेम. तेव्हा ब्राह्मणाने सर्व ज्योतिषांचा सल्ला घेण्यास सुरुवात केली. ज्योतिषी म्हणाले, कोणी संत किंवा महात्मा यावर चमत्कार घडवू शकते, बाकी काही आमच्या कोणाच्या हातात नाही. पण मग संत आणि महात्मा यांना शोधणार कुठे, आणि ते संत आणि महात्मा आहे हे ओळखणार तरी कसे? तेव्हा ज्योतिषी म्हणाले की बाह्य अवतारावरनं तो कोणी संत किंवा महात्मा हे ओळखू येत नाही, त्यांचे भाव आहेत ते महत्त्वाचे असतात. तेव्हा तू एक काम कर, बालकाला घेऊन गंगा किनारी कुटी बांधून राहा. संत किंवा महात्मा हे जे असतात ते कधीतरी गंगेच्या दिशेने मार्गक्रमण करत येतात, आणि कधी ना कधी तुझी या संतांची गाठभेट होईल. ज्योतिषांचा शब्द प्रमाण मानून ब्राह्मण बालकाला घेऊन गंगा किनारी गेला, कुटी बांधून राहू लागला. मग रोजचा हाच दिनक्रम. मार्गाने जे कोणी जात असतील त्यांना प्रणाम करायचा, त्यांचे आशीर्वाद घ्यायचे. बघता बघता दिवस सरत होते आणि भगवंताची लीला बघा. बालकाचे आयुष्यात उणेपुरे 3 दिवस बाकी असताना संयोगवश तिथून सप्तर्षी ऋषी मार्गक्रमण करत आले. ऋषी मुनींना पाहताच ब्राह्मणाने नमस्कार केला आणि नेहमीप्रमाणे बालकाने देखील नमस्कार केला. चिरंजीवी भव, चिरंजीवी भर, ऋषी मुनींनी आशीर्वाद दिला. मुनि मंडल को महिमो परखे, दुज बालक दंड प्रणाम किया. चिरंजीवी भव, चिरंजीवी भव, ऋषियों ने आशीर्वाद दिया. आशीर्वाद दिल्यावर ब्राह्मणाच्या डोळ्यात अश्रू तरळले. ऋषीमुनींनी त्याला रडण्याचे कारण विचारले. मग त्याने सारा वृत्तांत ऋषींना सांगितले. बालकाचे आयुष्य उणेपुरे 3 दिवसांचे आहे. तेव्हा आता सप्तर्षी एकमेकांकडे पाहू लागले. आशीर्वाद तर देऊन बसले होते. मग त्यांनी आपापसात विचार केला आणि ब्राह्मणाला सांगितलं, या बालकाला तू आम्हाला दान कर. आता हा आमच्या ऋषीमुनींच्या प्रतिष्ठेचा प्रश्न आहे, आम्ही त्याचे कल्याणच करू. बालक को दान कियो करके कठिनाइया, ऋषियों ने क्या किया, मुनियों ने क्या किया. जड अंतःकरणाने ब्राह्मणाने बालकाला ऋषीमुनींच्या स्वाधीन केले. मग बालकाला घेऊन दुसऱ्या दिवशी सप्तर्षी ब्रह्माजींकडे गेले. सप्तर्षींनी प्रणाम केला ब्रह्माजींना. ते बघून बालकानेही प्रणाम केला. ब्रह्माजींनी आपल्या 4 मुखाने आशीर्वाद दिला. चिरंजीवी भव, चिरंजीवी भव. आता सप्तर्षींच्या चेहऱ्यावर हसू उमटले. तेव्हा ब्रह्माजींनी त्यांना त्यांच्या हसण्याचे कारण विचारले. तेव्हा ते म्हणाले की बालकाच्या आयुष्यात केवळ 2च दिवस बाकी आहेत.
मग ब्रह्माजी म्हणाले, आम्ही तर आशीर्वाद देऊन फसलो. सप्तर्षी म्हणाले, काल आम्ही देखील असेच फसलो होतो, पण आज आम्ही मुक्त आहोत. काही नाही तर आम्ही सांगू शकतो. जर ब्रह्माजींचा आशीर्वाद चुकू शकतो तर आमच्याकडून सुद्धा चूकभूल होऊ शकते. सुनी ब्रह्म वचन हसी के मुनि मंडल चली, चलो अपनी बलाटली अपनी बलाटली, असे म्हणून सप्तर्षी हसत राहिले. मग ब्रह्माजी म्हणाले की आता काहीतरी युक्ती सांगा. सप्तर्षी म्हणाले, तुम्ही तर बुद्धीचे देवता आहात, तेव्हा तुम्हीच काय तो निर्णय घ्या. मग खूप विचार विनिमय करून असे ठरले, भाव ही मेटी सकत त्रिपुरारी, शंकर भगवानच भाव मिटवू शकतात. मग सगळ्यांनी तिसऱ्या दिवशी पहाटेच शंकर भगवानांकडे जायचे ठरवले. आता शिवजी पार्वती बरोबर कैलास पर्वतावर विराजमान होते. ब्रह्माजींनी प्रणाम केला, ओम नमः शिवाय. सप्तर्षींनी प्रणाम केला, ओम नमः शिवाय. ते बघून बालकानेही नमस्कार केला, ओम नमः शिवाय. बालकाने नमस्कार केल्यावर शिवजी म्हणाले, चिरंजीवी सुत भव, चिरंजीवी सुत भव. ब्रह्माजी खुश झाले. ब्रह्मा का भार बोले बाबा ने ले लिया, ऋषियों ने क्या किया, मुनियों ने क्या किया. मग सगळेजण हसायला लागले. शिवजीने विचारले, हसण्याचे कारण काय. पुन्हा सारा वृत्तांत की आता बालकाच्या आयुष्यात एकच दिवस शेष आहे. मग शिवजींनी विचारले, हे बालक कोणाचे आहे. ब्रह्माजी म्हणाले, सप्तर्षींचे. सप्तर्षी म्हणाले, काशीच्या ब्राह्मणाचे. मग महादेवजी म्हणाले, अरे हे तर आमचेच आशीर्वाद स्वरूप आहेत. मग त्यांनी बालकाला सांगितले, निश्चिंत रहा, ओम नमः शिवायचा जप करत राहा आणि बेलपत्र शिवलिंगावर चढवत राहा. मग बालक सांगितल्याप्रमाणे शिवलिंगावर बेलपत्र चढवत राहिला आणि ओम नमः शिवायचा जप करत राहिला. संध्याकाळ झाली. समयानुसार यमराज आले फाशीचा फंदा घेऊन. बालकाच्या गळ्यात फाशीचा फंदा घालणार तितक्यात बालकाने शिवलिंगाला आलिंगन दिले. ते बघितल्याबरोबर महादेवजी तुरंत प्रकट झाले आणि यमराजापुढे त्रिशूळ घेऊन उभे राहिले. आता महादेवजींना पाहताच यमराजांनी त्यांना नमस्कार केला. महाराज, देवादिदेव महादेव, हे काय आहे. तुम्ही आपल्याच कामात विघ्न आणत आहात. हे तर आपल्याच डिपार्टमेंटचं काम आहे. आता तुम्हीच या बालकाला 5 वर्षाचे आयुष्य दिले आणि आता तुम्हीच त्याला वाचवता आहात. तेव्हा शिवजी म्हणाले, बालकाचे आयुष्य किती वर्षाचे आहे. 5 वर्षाचे. आणि हे 5 वर्षाचे आयुष्य ठरवले कोणी. महादेवजी, तुम्हीच ठरवले आहे. मग हे आयुष्य त्याला दिले कोणी, तुम्ही का मी. महाराज, तुम्हीच दिलेले आहे. मग त्याच्या आयुष्याचा हिसाब किताब हा माझ्या सांगण्यावरनं होणार की तुमच्या सांगण्यावरनं होणार. यमराज म्हणाले, हिसाब किताब तर तुमच्या सांगण्यावरूनच होणार. मग महादेवजी म्हणाले, आता आमचा हिसाब किताब ऐका. क्रमशः कलियुग, त्रेतायुग, द्वापारयुग आणि सतयुग अशी प्रत्येक युग, एक युग दुसऱ्या युगाहून दुपटीने आहे. आणि ह्या सगळी युग पूर्ण झाल्यावर एक कल्प. ब्रह्माजींच्या आयुष्यात असे अनेक कल्प आणि असे 10 ब्रह्माजींचे कल्प झाल्यावर महादेवजींचा म्हणजे आमचा एक दिवस होतो. अशा दिवसांचे महिने, महिन्यांचे वर्ष आणि अशी 5 वर्ष असे या बालकाचे आयुष्य आहे. हेच ब्राह्मण बालक ज्यांचा महाप्रलयामध्ये देखील नाश होऊ शकला नाही, ते यशस्वी मार्कंडेय ऋषी या नावाने नावारूपास आले, ज्यांनी प्रथम नर्मदा परिक्रमा पार करून चिरंजीवी वरदानला कृतार्थ ठरवलं. तर ही गोष्ट तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा,
बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे तुम्हाला नोटिफिकेशन येत राहील. धन्यवाद.